गेल्या काही दिवसांपूर्वी गुरसाळे नजीक बंधाऱ्यावर एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याचा तपास करत तिची ओळख देखील पटवली आणि त्या मृत महिलेचं नाव निघालं ऐश्वर्या हरी सरवदे, राहणार मंगळवेडेकर नगर, लिंक रोड, पंढरपूर. पोलिसांनी आणखी तपासाची चक्रे फिरवली असता ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं काही पुराव्यामधून निष्पन्न झालं आणि ती हत्या करणारा आरोपी निघाला तिचाच पती हरी सरवदे. आणि पती हरी सरवदे यांनी देखील मीच हत्या केली असल्याचं कबुलीही देण्यात आलं. मिळालेल्या व पोलिसांच्या माहितीनुसार आपल्या पत्नीची हत्या केली व त्या कारणाने म्हणजे अनैतिक संबंध असल्याच्या कारणाने. तसा पुरावा देखील मयत ऐश्वर्याच्या मोबाईल हॅक करत सर्व चॅटिंग पाहिल्याचा कारणाने रागाच्या भरात शांतपणे विचार करत हरी सरवदे यांनी आपल्या पत्नीला संपवलं. तर कहाणी इथेच संपत नाही. तर ज्या गोष्टीला अनैतिक कारण दिलं गेलं मग तो प्रियकर कोण, ज्याच्यामुळे दोन्ही घराचं घरपण संपुष्टात आलं, ज्या कारणामुळे ऐश्वर्याचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत तो प्रियकराला देखील पोलिसांनी ताब्यात घ्यायला हवं. मिळालेल्या सूत्रांच्या आधारे तो प्रियकर हिसबावीतील एक केबल चालक असल्याची माहिती मिळाली आहे. त्या केबल चालकाला देखील अटक करण्याची मागणी होत आहे. जर तो केबल चालक त्या महिलेच्या आयुष्यात आला नसता तर कदाचित ही हत्या झालीच नसती. जर पतीने हत्या केली कबुली दिली जरी असली तर यांच्यामुळे ही हत्या झाली, त्या कारणाने तो देखील तेवढाच दोषी असल्याच्या कारणाने त्या केबल चालकाला अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. पाहूया पुढे देखील या घटनेमध्ये ही घटना आणखी किती वळण घेणार आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर.